माय गॉड. काय? सर. ओके ओके ओके. सर माझी एक रिक्वेस्ट आहे सर. सर माझं ऐकून तर घ्या प्लीज. सर माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. आज मला थोडंसं लवकर घरी पाठवाल. माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे सर आणि ती लवकर आमच्या घरी येणार आहे. तर आम्ही सगळे मिळून बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत सर प्लीज. साक्षी, तुला घरी नाही हॉस्पिटलला जावं लागणार आहे. सर प्लीज, आज माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे सर. हो, तिच्यासाठीच तुला हॉस्पिटलला जावं लागेल. मी समजलं नाही. साक्षी, तुझ्या बहिणीचा आता ॲक्सिडेंट झाला. सर तुम्ही काय बोलताय सर? असं नाही होऊ शकत. मी आत्ताच तिच्याशी बोलले सकाळी आणि ती संध्याकाळी घरी येणार आहे. सर तुम्ही भलतं सलतं असं माझ्या बहिणीबद्दल नाही बोलू शकत सर. साक्षी, अशा बाबतीत कोणी भलतं सलतं बोलतं का? ती मंदिरातून निघताना तिला ट्रकने धडक दिली. तिला मार लागला, ती बेशुद्ध पडली तिथेच. तिला आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. खंडू, जनी, अरे कुठे आहात सगळे? कधीचा वाजतोय हा फोन? हॅलो. हॅलो, वहिनी साहेब. The number you are trying to call is out of coverage area. Please try again later. The number you are trying to call is out of coverage area. Please try again later. विक्रम भाऊजींचाही फोन लागत नाहीये. काय करावं आम्ही? रणवीर रासेंना फोन करू, पण ते येतील का? नाही, नको. आता आमच्याकडे विचार करायलाही वेळ नाहीये. आम्हालाच काहीतरी करायला हवं. देवी आणि राजेश शिर्के फर्स्ट फ्लोर ICU मध्ये.
येईन पण आत्ता नको, येईन पण आता संध्याकाळी येईन, संध्याकाळी मला आई आणि दादूंनाही भेटायचंच आहे. आज मी खूप खुश आहे. आज मी खूप खुश. तुला माहितीये, तुला माहितीये साईमांनी मला आशीर्वाद दिला, मला आशीर्वाद दिला. साक्षी साक्षी काम डाऊन. मी जातो, मला ड्रायव्हरचा शोध घेतला पाहिजे. येस सर. साहेब, हाच तो ड्रायव्हर जो घटनास्थळी हजर होता. बरं, काय नाव तुमचं? सर, गणपत साळुंके आहे सर. घटनास्थळी एक्झॅक्टली काय काय घडलं तुम्ही मला सांगू शकाल जरा? बरं, त्या टेम्पोचा नंबर, रंग वगैरे काय पाहिला? नाही साहेब, त्याचा नंबर तर नाही बघितलाय, पण त्याचा रंग सफेद आहे साहेब. रंग सफेद आहे. समजा आम्ही त्या टेम्पोच्या ड्रायव्हरला पकडलं तर तुम्ही त्याला ओळखू शकाल का? साहेब, ओळखू शकेन साहेब. गुड. यांचा नाव, नंबर, ॲड्रेस सगळं लिहून घ्या. वेळ पडली तर कदाचित यांना बोलवायला लागेल. होय सर. ओके, थँक्यू. हॅलो हॅलो काका, साक्षी बोलतेय मी. काका, आपल्या देऊचा ऍक्सिडेंट झालाय. तिला इथे ICU मध्ये आणलंय. काका प्लीज लवकर निघून ये इकडे. तू खूप खूप क्रिटिकल पोझिशन आहे देऊची. खूप ब्लिडिंग झालाय आणि डॉक्टरांनी सांगितलंय काही सांगता येत नाही. काका, मला खूप भीती वाटते. तू प्लीज लवकर निघून ये इकडे. ती मंदिराच्या इथे गेली होती ना, तर तिथून एक टेम्पो आला आणि साईमांना वाचवायला गेली तर टेम्पो खाली. काका, तू प्लीज लवकर निघून ये इकडे. आणि काकूला पण घेऊन ये. आईला पण घेऊन ये. काका, तू लवकर ये, मी वाट बघते तुझी. मी ठेवते फोन. साक्षी, आई. अगं देऊ कुठे? काय, कशी आहे ती? देऊ आहे त्या रूम मध्ये. डॉक्टर आत्ताच गेले. तिच्यावर ट्रीटमेंट चालू आहे. पण कशी आहे ती मला एकदा बघू दे ना तिला. नाही, कुणाला आतमध्ये पाठवत नाही ताई डॉक्टर. अगं पण मग तू ये ना. तू काका सांग ना प्लीज. तू बस इकडे. बस तू. साक्षी, मी देऊला बघून येतो. हा, मी पण. आई नको, काका गेला ना. तू थांब ना इकडे. एक्सक्यूज मी. यस. डॉक्टर, मी देवयानीचा काका आहे. मला तिला बघता येईल?
नाही नाही कारण आमची ट्रीटमेंट सुरू आहे. डॉक्टर तिची कंडिशन कशी आहे एवढं तरी सांगा प्लीज. काय झालंय नक्की? यू डोंट वरी, आमचे प्रयत्न सुरू आहेत. अभिलाषा, हो काय झालंय? देव कुठे आहे? देव ICU मध्ये आहे. कशी आहे? तिची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. अभिलाषा तू रडू नकोस. आहे बघ, देऊला काही होणार नाहीये. तू तू चल माझ्याबरोबर चल. साक्षी कशी आहे देव? डॉक्टर आहे त्यामध्ये, माहित नाही आता, खूप क्रिटिकल आहे. काय झालं? काय झालं? डॉक्टर, डॉक्टर. देवाने 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 देव कशी आहे? काहीच कळत नाहीये. डॉक्टर तपासतात तिला. माहित साईमा बाजूच्या वॉर्डमध्ये आहेत. हा धक्का त्यांना सहन झाला नाही, त्या बेशुद्ध पडल्या म्हणून. बघून येतो आम्ही.
डॉक्टर काय झालं, कशी आहे देऊ? आम्ही आत्ताच काही सांगू शकत नाही. रक्तस्राव खूप झालाय. तिच्या मेंदूला जबरदस्त मार लागलाय. आमच्या कोणत्याही ट्रीटमेंटला तिची बॉडी रिस्पॉन्स देत नाहीये. आपण अजून काही तास वाट पाहू. मला नाही वाटत अशा सिच्युएशनमध्ये ती दोघंही वाचतील. दोघंही म्हणजे देवयानी आणि तिचं मूल. देऊचं मूल? होय, देवयानी 1.5 महिन्यांची प्रेग्नंट आहे. आणि अशा सिच्युएशनमध्ये त्या दोघांच्याही जीवाला धोका आहे.